अधिकाऱ्यांच्या डोक्यावर ठेवली पत्रकारांची टोपी, प्रशासनाने साधली चुप्पी. निमित्त संत चोखामेळा जन्मोत्सवाचे. नेहमीप्रमाणे संत चोखा महापूजेचे कर्मभूमी मंगळवेढा पंढरपूर असलेल्या थोर संतांची जन्मभूमी असलेल्या मेहुणपुरी म्हणजेच मेहुणा राजा येथे नुकताच 14 जानेवारी 2026चा 758वा जन्मोत्सव साजरा होताना नेहमीच ग्रामस्थांवर खापर फोडणाऱ्या स्थानिक प्रशासनाने, विशेष म्हणजे ज्यांच्याकडे जबाबदारी आहे अशा शिक्षण विभागाने यावर्षी जिल्हा परिषदेकडून मिळणाऱ्या शेष फंडातून 2 लाख आपल्या गावचा उत्सव व लोकोत्सव व्हावा म्हणून स्वयंस्फूर्तीने लोकवर्गणीतून जवळपास 50,000 रुपये नियोजनकर्त्याकडे दिले. असे 2.5 लाख रुपये या उत्सवाला दिले. आमदार बदलला गेल्याने कदाचित ग्रामस्थांचे विचारही बदलले असतील असे मानूत आणि जनसागर उसळला. उत्सवाची सुरुवात झाली ती श्रीच्या महापूजेने. महापूजा सुरू झाली तेव्हा वारकऱ्यांच्या परंपरेने पूजन करताना डोईवर टोपी असणे बंधनकारक असते असे वारकऱ्यांच्या आचारसंहितेत आहे आणि ती आचारसंहिता कोणीच मोडत नाही. आणि कित्येक वर्ष हे नियोजन फक्त स्वतःच्या बुडावरून अगरबत्ती ओवाळण्यासारखी झाले. अधिकाऱ्यांची किती वरवर करावी ही एका सेवानिवृत्त शिक्षकाने ओलांडली. सुरुवातीला सक्तीचा भक्त असलेला अजूनही बाहेर न निघाल्यासारखा वागत होता. संत चोखा महाराज यांच्या महापूजासाठी सिंदखेड राजा विधानसभा प्रतिनिधी तथा आमदार मनोज नंदाताई देवानंद कायंदे डाव्या बाजूने, मध्यभागी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात तर उजव्या बाजूने माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांचे सुपुत्र तथा युवा सेना जिल्हा कार्यकारिणीमधील महत्त्वाचा धागा असलेले श्रीनिवास शशिकांत खेडेकर हे समोर बसले असताना नियोजनाचा अभाव असल्याने प्रत्येक वर्षी वारकऱ्यांचा सन्मान न करणाऱ्यांनी यावर्षी चक्क आमदार, मुख्य कार्यकारी अधिकारी खरात व खेडेकर यांना वारकरी परंपरेनुसार टोपी न घातल्याने ग्रामस्थांनी आमदार व खरात यांना टोपी घालून परंपरेची आठवण करून दिली. राहिला विषय श्रीनिवास खेडेकर यांचा तर खेडेकर यांच्याकडे प्राईम मीडिया 24ने टोपी भिरकावून डोईवर टोपी चढविण्याचा इशारा दिला तेव्हा खेडेकर यांनी टोपी डोईकडे नेता सक्तीचा भक्त असलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांनी एवढी हुजरेगिरी का व कशासाठी केली याचा अंदाज बांधता येईना. लगेच खेडेकर यांच्या हातातील टोपी घेत अधिकारी खरात यांच्या डोईवर घातली. मात्र खेडेकर यांनी विना टोपीचीच महापूजा केली. वारकऱ्यांच्या परंपरेविषयी प्रशासन यांना विचारले असता चुप्पी साधून होते. आता पुढील कार्यक्रमात तरी वारकरी परंपरेची दखल घेतली जाईल काय हा येणारा काळच सांगेल. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा. काय देवताचे जीवा थोडे